व्यवहार झाला होता का या संदर्भात या भंगार व्यावसायिकांकडून त्यांची चौकशी करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती सध्या नाशिकमधून आपण जाणून घेतली। आता जाऊयात कोकणात, कारण सिंधुदुर्गात मालवणमध्ये बैलांची झुंज आयोजित करण्यात आली होती आणि तब्बल 1 तास सुरू असलेल्या झुंजी दरम्यान एका बैलाला मोठी दुखापत झाली। झुंजी दरम्यान जखमी झालेल्या बैलाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय आणि या संपूर्ण घटनेवर प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केलाय। बैलांच्या झुंजीला कोर्टानं मनाई केलेली असतानाही या झुंजी कोणी आयोजित केल्या असा सवाल आता उपस्थित होतोय। पोलीस झुंज आयोजित करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार असा सवाल देखील उपस्थित होतोय। सिंधुदुर्गातला अत्यंत हृदयद्रावक असा प्रकार आपल्याला म्हणावा लागणार आहे, कारण बैलांची झुंज अक्षरशः जीवघेणी ठरली आहे, कारण एका बैलाचा यात मृत्यू ओढवलेला आहे। साहजिक आहे की गंभीर जखमी झाला होता तो आणि त्याच्यावर ही वेळ का आली, अशा रीतीने इतकी गंभीर जखमी त्याला का करण्यात आलं आणि आयोजकांवर या संदर्भात कारवाई होणार का, असे असंख्य प्रश्न यामुळे उपस्थित होतात। याआधी देखील अशा पद्धतीच्या शर्यतींवर प्राणीप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती। अधिक माहिती घेणार आहोत ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरून। ज्ञानेश्वर, अत्यंत गंभीर आणि हृदयद्रावक असा प्रकार म्हणावा लागेल, नेमकं काय झालं होतं सविस्तर सांगाल? सिंधुदुर्गमध्ये या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। खरं तरी बैलांच्या झुंजला परवानगी नसली तरी सुद्धा या विनापरवाना शर्यती आहेत त्या आयोजित करण्यात आल्या होत्या आणि विशेष म्हणजे पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयापासून काही अंतरावरतीच या सगळ्या शर्यती या झुंजी आहेत त्या पार पडल्या होत्या। कोकण किंग नावानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये बाबू आणि अर्जुन या 2 नावांच्या बैलांच्या मध्ये झुंज या ठिकाणी लावण्यात आली होती आणि यामध्ये बाबू या देखण्या बैलाचा आहे ते यामध्ये अंत झालेला आहे। अर्जुन नावाच्या ज्या बैलानं त्याला जोरदार डुशी मारली होती आणि त्यामध्ये या बैलाला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यामध्येच या बैलाचा आहे ते दुर्दैवी असा अंत झालेला आहे। एकूणच या सगळ्या प्रकारानंतर हळहळ व्यक्त केली जाते, मात्र अनधिकृत अशा या शर्यती लावणाऱ्यांच्यावर कारवाई होणार का, झुंज लावणाऱ्यांच्यावरती कारवाई होणार का, हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानेश्वर, ही कधीची घटना आहे आणि या संदर्भात प्राणीप्रेमींनी कशा रीतीने निषेध व्यक्त केलाय? 28 मार्चला ही स्पर्धा पार पडल्याचं आता उघडकीला आलेलं आहे आणि त्या दिवशीपासून हा सगळा प्रकार आहे तो लपवून ठेवण्याचा प्रयत्न या स्पर्धा आयोजकांच्याकडून झाला होता। मात्र या प्रकारचे आता व्हिडिओ समोर आल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार आहे तो उघडकीला झालेला आहे आणि त्यामुळे प्राणी मित्रांनी सुद्धा या एकूणच प्रकाराबद्दल आहे ती नाराजी व्यक्त केलेली। या एकूणच स्पर्धा आयोजकांच्यावरती कारवाईची आता मागणी जोर धरताना पाहायला मिळते। आता पोलीस असो किंवा इतर प्रशासन असू दे, या संदर्भात आता काय नेमकी भूमिका घेणार आणि आयोजकांच्यावरती कारवाई करणार का, हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानेश्वर, आयोजक कोण कोण होते किंवा या संदर्भात म्हणजे एकूणच या आयोजनात किती जण सहभागी झाले होते आतापर्यंत, याविषयी काय आणखी तपशील कळू शकला? कोकण किंग नावानं दरवर्षी ही स्पर्धा भरवली जाते आणि याच वेळी सुद्धा ही स्पर्धा भरवली होती। खरं तर कोरोनाच्या काळानंतर ही स्पर्धा भरवली होती, त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी आले होते आणि आयोजक जे आहेत त्या आयोजकांचं नाव आता सध्या पुढे जरी आलं नसलं तरी कोकण किंग नावानं जी स्पर्धा आयोजन करतायत ते सगळ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याची माहिती आहे आणि त्यामुळे या आयोजकांच्यावरती आता थेट कारवाई करण्याची मागणी आहे ती होताना पाहायला मिळते। या अगदी देखण्या बैलांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि बाबू नावाचा जो बैल होता त्याचा या स्पर्धेदरम्यान मृत्यू झाल्याचं आता उघडकीला आलेलं आहे। त्यामुळे प्राणीप्रेमींनी संताप तर व्यक्त केलेला आहे, शिवाय आता प्रशासन स्वतःहून या संदर्भातली काही कारवाई करते का, तेच आता पाहणं महत्त्वाचं असतं। पण या संदर्भात काही तक्रार दाखल झाली आतापर्यंत? अद्याप या संदर्भातली तक्रार आहे ती कोणीही दाखल केलेली नाहीत, मात्र प्राणीमित्र काही तक्रार आहे ती दाखल करण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही, कारण अशा पद्धतीनं या बैलांच्या झुंजीमध्ये खरं तर ही अनधिकृत झुंज मनवली गेली आहे, त्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि अशा पद्धतीच्या स्पर्धा आयोजित करायला बंदी असताना सुद्धा ह्या स्पर्धा भरवल्या गेलेल्या आहेत त्या आणि त्यामध्ये बैलाचा आहे तो अशा पद्धतीने मृत्यू झालेला आहे। त्यामुळे या संदर्भात प्राणीमित्रांच्याकडून तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे ती सुद्धा नाकारता येत नाही। खरं तर तक्रार दाखल होऊन अत्यंत कठोर अशी कारवाई करणं गरजेचं आहे। अनिल कटारिया प्राणीमित्र आता आपल्या सोबत आहेत। अनिलजी, तुम्ही हा सगळा प्रकार आता समजून म्हणजे ही बातमी आम्ही मूळ तुम्हाला सांगतो, नंतर तुमची प्रतिक्रिया जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधली ही दृश्य आपण बघतोय, कारण ही बैलांची झुंज आयोजित करण्यात आली होती। 1 तास ही झुंज सुरू होती आणि एका बैलाला आधी दुखापत झाली होती आणि त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं देखील कळतंय। प्राणीप्रेमी संघटना यावर आता कदाचित तक्रार देखील दाखल करू शकतील असं म्हटलं जात आहे। या संदर्भात तुमच्याकडे काही तपशील कळू शकलाय का आणि अशा या पद्धतीनं जर हल्ला होत अशा रीतीने जर एखादा मूक जनावर जखमी होत असेल तर त्याच्यावर कोणत्या
कायद्याअंतर्गत किंवा तक्रारीनंतरची अंमलबजावणी या सगळ्याविषयी सविस्तर सांगाल? सुप्रीम कोर्टाचे 7 मे 2014 जे आदेश आहेत तर त्यानुसार अशा झुंजी शर्यतींना पूर्णपणे बंदी आहे. शर्यतींना फक्त आता शर्यतींना काही म्हणजे महाराष्ट्रामध्ये लागू केल्या परवानगी दिली आहे, तात्पुरती आहे, ती पण इंटेरियम ऑर्डर आहे ती. परंतु अशा झुंजींना काही परवानगी दिलेली नाहीये आणि ते जे काही झालंय ते बेकायदेशीर आहे आणि निश्चितच ते संतापजनक आहे. सर्व प्राणी मित्र त्यांचा निषेध करतील आणि मी देखील स्वतः त्या ठिकाणी SP आणि कलेक्टरकडे तक्रार नोंदवून आणि ते FIR दाखल करायला लावणार आहे. अनिलजी, पण अशा रीतीने नियम डावलून मोठ्या संख्येनं महाराष्ट्रात देखील अशा पद्धतीने शर्यती म्हणजे जरी नियम असला तरी ते डावलले जातात आणि अशा पद्धतीने आयोजन केलं जात आहे. अशा वेळेला जेव्हा एका मूक जनावराचा मृत्यू होत असतो, ज्याच्या वेळेला सुप्रीम कोर्टाने जेव्हा नाकारलेली असते अशा शर्यतींसाठीची परवानगी, काय प्रकारची कारवाई यामध्ये अपेक्षित असते असं म्हणता येईल? यामध्ये वास्तविक सरकारने जे लोक सुप्रीम कोर्टात गेले आणि ज्यांनी शर्यती चालू व्हाव्यात म्हणून प्रयत्न केले आणि जे त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे की कोणतेही बेकायदेशीर या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही वगैरे, आणि ते आता सर्रास विना परवानगी शर्यती चालू आहेत, तर या थांबवण्याकरता सरकारने स्वतः किंवा जे कोणी अनिलजी, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करते, पण मनेका गांधी आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या अनेक वर्षांपासून मूक जनावरांसाठीचा लढा त्यांनी दिलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय. मनेका जी, ये अगर आप विजुअल्स देख पाती तो आपको इसकी अहमियत, मतलब हम और ज्यादा तरीके से आप तक पहुंचा पाते थे, लेकिन इस प्रकार से ये बुल फाइट था और जिसमें एक की मौत हो गई है. आप क्या कहेंगे इस पूरे बारे में? किस प्रकार की कार्रवाई होने की जरूरत आप व्यक्त करती है? देखिए, बुल फाइटिंग एक वजह के लिए बंद हुई थी और वो इसलिए था क्योंकि ये बहुत बहुत क्रूर है. जानवर नेचुरली एक दूसरे से नहीं लड़ते हैं, इनको लड़ाया जाता है और उनको शराब दिया जाता है. पीछे से अगर आप देखेंगे उनके एनसेस, उनका पिछवाड़े में वो चीजें घुसेड़ते हैं ताकि और भी दुख और दर्द में हो, और फिर वो गुस्से में आते हैं. ये कोई किसान कभी नहीं करेगा, ये किसानों का मामला है ही नहीं. लेकिन किसान इसको पॉलिटिकल इशू बना करके लोगों ने किसानों का नाम लेकर के, जो लोग असल में गैंगस्टर है, माफिया है और जो इस पर बेटिंग करना चाहते हैं, शराब बेचना चाहते हैं, वही लोग ये लड़ाइयां करवाते हैं. अब वो बुल मर गया है, जो मालिक है और जिसने करवाया है और जिसने रेस करवाया है उसके ऊपर एक बहुत सख्ती से केस लगना चाहिए 429 का. लेकिन मैम, जिस प्रकार से हम विजुअल्स देख रहे हैं, इतने हृदयद्रावक तरीके से उनको कुचला जा रहा है और हम समझते हैं कि इसके लिए जो कोऑर्डिनेशन कमेटी इसके लिए काम करती है, तो उन पर कार्रवाई होने के लिए, जैसे हमने अभी अनिल कटारिया जी से भी बात की, उन्होंने कहा कि वो जरूर तकरार दाखिल करेंगे, लेकिन क्या प्रावधान उसमें रहते हैं और किस प्रकार की कार्रवाई इन पर हो सकती है? नहीं, एक तो क्योंकि सुप्रीम कोर्ट ने रूल किया है कि इनकी रेसेस हो सकता है, इसका मतलब नहीं है कि लड़ाइयां हो सकती हैं. ये लड़ाइयां अभी भी इलीगल है पूरे देश में. तो जिन जिन लोगों ने किया है उनके ऊपर कानून तोड़ने के 20 प्रावधान है. मैं खुश हूं कि अनिल कटारिया जी कुछ काम कर रहे हैं, ये बहुत मेहनत करते हैं इस मामले पर. लेकिन जिन लोगों ने किया है और जो लोग देखने आए हैं उन सब के ऊपर वीडियो लेकर के अरेस्ट करना चाहिए. जी, जसं आता मनेका गांधी म्हणतात की या संदर्भात अटकेची कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. मनेका जी, इसके पहले भी आपने काफी सारे ऐसे हालात देखे रहेंगे जहां पे इन जानवरों को इस तरीके से तकलीफ हो रही है, तो इस मामले में जब कार्रवाई होती है तो किस प्रकार के मुद्दों का इसके ऊपर विचार हो जाता है, हो सकता है, ऐसे आप कह पाएंगे? जो लोग जानवरों को लड़ाते हैं ना जी, केवल पैसे कमाने के लिए और शराब बेचने के लिए, वो लोग नीच से भी नीच होते हैं. और ये कोई किसान इसमें शामिल नहीं होता है, कोई अपने जानवरों के साथ ज्यादती नहीं करता. ये एक माफिया गैंग है और वो इस खास करके इस महाराष्ट्र की इस जगह में खाली 2-3 डिस्ट्रिक्ट्स में ये काम होता है और ये दबाव डालते हैं पॉलिटिशियंस पर कि वो डर जाए. लेकिन इनके ऊपर 429 जिसके ऊपर 3 साल की सजा है जेल में, 429 से शुरू करके जितने और चीजें लगा सकते हैं लगाने चाहिए. पुलिस वालों को इस पर झिझकना नहीं चाहिए.
जी, बहुत बहुत शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए। आपने भी बताया की किस प्रकार की कारवाई होने की जरूरत है आणि आपण बघतोय सुप्रीम कोर्टाने जरी मनाई केलेली असली तरी अशा पद्धतीनं शर्यतींचं आयोजन केलं जातं आणि या संदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेतल्या। अनिल कटारिया यांनी देखील म्हटलं की या संदर्भात आयोजकांवर तक्रार दाखल करण्यासाठी किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी प्राणीमित्र संघटना देखील यासाठी प्रयत्न करणार आहेत। एक मूक जनावर आहे ज्याला तुम्ही अशा पद्धतीनं त्रास देताय, जे स्वतः तर व्यक्त होऊ शकणार नाही आणि त्यात एकाचा तर बळी गेलेला आहे, अशा वेळेला मोठ्या प्रमाणात आयोजकांवर गुन्हे दाखल होण्याची आणि त्याचबरोबर 3 वर्षांच्या कारावासाची देखील शिक्षा त्यांना होऊ शकते, अशी प्रतिक्रिया आता मनेका गांधी त्याचबरोबर अनिल कटारिया यांनी दिली।